Friends, welcome in our own teacher channel. वर्ग 8वा भूगोल, पाठ 3 आर्द्रता व ढग. पाठासोबतच स्वाध्याय देखील सोडवूया. हवा. वेगवेगळ्या ठिकाणी हवेची स्थिती वेगवेगळी असते. त्याचप्रमाणे एकाच ठिकाणी वर्षभरात वेगवेगळ्या ऋतूत वेगवेगळी हवा आपण अनुभवतो. बाष्पीभवन. बाष्पीभवनाची प्रक्रिया हवेची शुष्कता, तापमान आणि वाऱ्याचा वेग यावर अवलंबून असते. बाष्पीभवन ही पाण्याचे बाष्पात रूपांतर करणारी प्रक्रिया आहे. सूर्याच्या उष्णतेमुळे पृथ्वीवरील पाण्याचे बाष्पात रूपांतर होते. हवा कोरडी आणि उष्ण असेल तर बाष्पीभवनाचा वेग वाढतो, पण हवा जर दमट असेल तर बाष्पीभवनाची क्रिया ही मंदावते. आर्द्रता. हवेतील बाष्पाच्या प्रमाणानुसार हवेची आर्द्रता ठरते. हवेत कमी आर्द्रता असेल तर अशी हवा कोरडी असते आणि हवेत जर जास्त आर्द्रता असेल तर अशी हवा दमट असते. हवेची बाष्पधारण क्षमता. विशिष्ट तापमानाला हवा विशिष्ट प्रमाणात बाष्पधारण करू शकते. या प्रमाणाला हवेची बाष्पधारण क्षमता असे म्हणतात. गरम हवेत बाष्पधारण क्षमता ही अधिक असते तर थंड हवेमध्ये बाष्पधारण क्षमता कमी असते. निरपेक्ष आर्द्रता. 1 घनमीटर हवेमध्ये किती ग्रॅम बाष्प आहे त्यावरून निरपेक्ष आर्द्रता काढली जाते. विषुववृत्तीय प्रदेशात निरपेक्ष आर्द्रता जास्त असते तर ध्रुवाकडे ती कमी कमी होत जाते. सापेक्ष आर्द्रता. एका विशिष्ट तापमानास व विशिष्ट घनफळ असलेल्या हवेतील निरपेक्ष आर्द्रता व त्याच तापमानावरील हवेची बाष्पधारण क्षमता यांच्या गुणोत्तरावरून हवेची सापेक्ष आर्द्रता सांगता येते. सांद्रीभवन आणि घनीभवन. वातावरणातील वायुरूप बाष्पाचे जलरूपात परिवर्तन होणे म्हणजे सांद्रीभवन होय आणि वातावरणातील वायुरूप बाष्पाचे घनरूपात परिवर्तन होणे म्हणजे घनीभवन होय. दव, दहिवर, धुके ही जमिनीलगत तर ढग हे जमिनीपासून उंचावर आढळणारी सांद्रीभवनाचीच रूपे आहेत. ढग आणि ढगांचे प्रकार. ढग हा वातावरणात जास्त उंचीवर आढळणारा सांद्रीभवनाचा प्रकार आहे. सांद्रीभवनामुळे वातावरणात जास्त उंचीवर सूक्ष्म जलकण आणि हिमकण हवेत तरंगत असतात. हवेतील धुळीकणांच्या भोवती ते एकत्र येतात व मोठ्या आकाराचे बनतात. त्यांच्या समुच्चयास ढग असे म्हणतात. आंतरराष्ट्रीय वर्गीकरणानुसार ढगांचे 10 प्रकार आहेत. या ढगांचे निरीक्षण केल्यावर उंचीनुसार त्यांचे 3 प्रकार करता येतात. सुमारे 7,000 ते 14,000 मीटर दरम्यान असेल ढगांची उंची तर त्यांना अति उंचीवरील ढग असे म्हणतात. जर त्यांची उंची सुमारे 2,000 ते 7,000 मीटर दरम्यान असेल तर त्यांना मध्यम उंचीचे ढग म्हणतात. 2,000 मीटरपेक्षा कमी उंची असलेल्या ढगांना कमी उंचीचे ढग असे म्हणतात. जास्त उंचीवरील ढग यांचे वर्गीकरण सिरस, सिरोक्युमुलस आणि सिरोस्ट्रेटस या प्रकारामध्ये केले जाते. सिरस हे तंतुमय असतात. सिरोक्युमुलस या ढगांचे स्वरूप लहान लहान लाटांच्या समुदायासारखे दिसते तर सिरोस्ट्रेटस हे वळ्या पडलेल्या चादरीसारखे दिसतात. मध्यम उंचीवरील ढग यात अल्टोक्युमुलस आणि अल्ट्रोस्टेटस या ढगांचा समावेश होतो. अल्टोक्युमुलस यांची रचना तरंगासारखी असते. अल्ट्रोस्टेटस ढग हे कमी जाडीचे थर असतात. यातून सूर्यदर्शन देखील होऊ शकते. कमी उंचीवरील ढग यात 5 वेगवेगळे प्रकार केले जातात. स्ट्रेटोक्युमुलस
यांचा आकार हा पुंजक्याच्या स्वरूपात असतो. रंग पांढरा ते धुरकट असतो. दुसरा प्रकार स्ट्रेटस हा थरांच्या स्वरूपात असतो. तिसरा प्रकार निम्बोस्ट्रेटस हे जाड थराचे गडद राखाडी रंगाचे असतात. चौथा प्रकार क्युम्युलस हे अवाढव्य घुमटाकार आणि करड्या रंगाचे असतात. पाचवा प्रकार क्युम्युलोनिंबस हे काळ्या रंगाचे घनदाट पर्वताकाय माथ्याजवळील भाग हा त्यांचा ऐरणीसारखा सपाट असतो. त्याचप्रमाणे वादळी पावसासह काही प्रसंगी गारपीट होण्यासाठी हे ढग कारणीभूत असतात. या ढगातून पडणारे पावसाचे थेंब हे मोठे मोठे असतात. आपणास पाठ हा समजलाच असेल. आता आपण सोडवूया स्वाध्याय. प्रश्न पहिला, योग्य जोड्या लावा व साखळी पूर्ण करा. येथे आपल्या सोयीसाठी साखळी पूर्ण करून दिलेली आहे. अ. सिरस जास्त उंचीवरील हिमस्फटिक ढग. आ. क्युम्युलोनिंबस आकाशात उभा विस्तार गरजणारे ढग. ई. निम्बोस्ट्रेटस कमी उंचीवरील रिमझिम पाऊस. ई. अल्टोक्युम्युलस मध्यम उंचीवरील ढग तरंगणारे ढग. प्रश्न दुसरा, कंसातील योग्य शब्द निवडून वाक्य पूर्ण करा. हवेची बाष्पधारण क्षमता हवेच्या तापमानावर अवलंबून असते. आ. 1 घनमीटर हवेमध्ये किती ग्रॅम बाष्प आहे ते पाहून निरपेक्ष आर्द्रता काढली जाते. ई. वाळवंटी प्रदेशात सापेक्ष आर्द्रता कमी असल्याने हवा कोरडी असते. ई. क्युम्युलोनिंबस प्रकारचे ढग वादळाचे निदर्शक आहेत. उ. मोकळ्या वातावरणातील हवेच्या बाष्पाचे सांद्रीभवन वातावरणातील धूलिकणाभोवती होते. प्रश्न तिसरा, फरक स्पष्ट करा. आर्द्रता आणि ढग. हवेतील बाष्पामुळे हवेस प्राप्त झालेला ओलसरपणा म्हणजे हवेची आर्द्रता होय. बाष्पकण किंवा हिमकण हवेतील धूलिकणांभोवती एकत्र येऊन तयार झालेला मोठा समुच्चय म्हणजे ढग होय. आर्द्रता अदृश्य स्वरूपात असते. ढग दृश्य स्वरूपात असतात. सापेक्ष आर्द्रता, निरपेक्ष आर्द्रता. एका विशिष्ट तापमानास 1 घनमीटर हवेची निरपेक्ष आर्द्रता व त्या तापमानाला हवेची बाष्पधारण क्षमता यांचे गुणोत्तर म्हणजे सापेक्ष आर्द्रता होय. एका विशिष्ट तापमानाला 1 घनमीटर हवेमध्ये असणारे बाष्पाचे ग्रॅममधील प्रमाण म्हणजे निरपेक्ष आर्द्रता होय. सापेक्ष आर्द्रता बरोबर निरपेक्ष आर्द्रता भागिले बाष्पधारण क्षमता गुणिले 100. निरपेक्ष आर्द्रता बरोबर बाष्पाचे प्रमाण भागिले हवेचे घनफळ. क्युम्युलस ढग, क्युम्युलोनिंबस ढग. क्युम्युलस ढग तुलनेने कमी उभा विस्तार असणारे ढग होय. क्युम्युलोनिंबस ढग तुलनेने अधिक उभा विस्तार असणारे ढग होय. क्युम्युलस ढग आल्हाददायी हवेचे निदर्शक असतात. क्युम्युलोनिंबस ढग वादळाचे निदर्शक असतात. प्रश्न चौथा, प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. एखाद्या प्रदेशातील हवा कोरडी का असते? हवेतील बाष्पाचे प्रमाण कमी असल्यामुळे एखाद्या प्रदेशातील हवा कोरडी असते. 2.
आर्द्रतेचे मापन कसे केले जाते? एका विशिष्ट तापमानास 1 घनमीटर हवेमध्ये असणारे बाष्पाचे ग्रॅममधील प्रमाण म्हणजे निरपेक्ष आर्द्रता होय. निरपेक्ष आर्द्रता बरोबर बाष्पाचे प्रमाण भागिले हवेचे घनफळ. एका विशिष्ट तापमानास 1 घनमीटर हवेची निरपेक्ष आर्द्रता व त्याच तापमानाला हवेची बाष्पधारण क्षमता यांचे गुणोत्तर म्हणजे सापेक्ष आर्द्रता होय. सापेक्ष आर्द्रता बरोबर निरपेक्ष आर्द्रता भागिले बाष्पधारण क्षमता गुणिले 100. 3. सांद्रीभवनासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत? हवेचे तापमान कमी झाल्यास हवेची बाष्पधारण क्षमता कमी होत जाते. हवेची सापेक्ष आर्द्रता 100% झाल्यावर बाष्पाचे सांद्रीभवन होऊ लागते. त्यावेळी हवा दवबिंदू तापमान पातळीला असणे आवश्यक असते. सांद्रीभवनासाठी तापमान कमी होणे आणि सापेक्ष आर्द्रता वाढणे ह्या बाबी आवश्यक असतात. 4. ढग म्हणजे काय? ढगांचे प्रकार लिहा. सांद्रीभवनामुळे वातावरणात जास्त उंचीवर सूक्ष्म जलकण व हिमकण हवेत तरंगत असतात. हवेतील धुळीकणांभोवती ते एकत्र येतात व मोठ्या आकाराचे बनतात. त्यांच्या समुच्चयास ढग असे म्हणतात. ढगांचे प्रकार. 1. जास्त उंचीवरील ढग. यांची उंची 7,000 ते 14,000 मीटर दरम्यान असते. हे हिमस्फटिकांचे बनलेले असतात. सिरस, सिरोक्युम्युलस आणि सिरोस्ट्रेटस या प्रकारांमध्ये यांचे वर्गीकरण केले जाते. 2. मध्यम उंचीवरील ढग. यांची उंची 2,000 ते 7,000 मीटर दरम्यान असते. यात अल्टोक्युम्युलस व अल्ट्रोस्ट्रेटस यांचा समावेश होतो. 3. कमी उंचीवरील ढग. 2,000 मीटरपेक्षा कमी उंचीवरील ढगांचा यात समावेश होतो. स्ट्रेटोक्युम्युलस, स्ट्रेटस, निम्बोस्ट्रेटस, क्युम्युलस, क्युम्युलोनिम्बस यांचा समावेश होतो. कोणकोणत्या प्रकारच्या ढगातून पाऊस पडतो? निम्बोस्ट्रेटस आणि क्युम्युलोनिम्बस या ढगातून पाऊस पडतो. 6. सापेक्ष आर्द्रतेची टक्केवारी कशाशी संबंधित आहे? एका विशिष्ट तापमानाला विशिष्ट घनफळ असलेल्या हवेतील निरपेक्ष आर्द्रता व त्या तापमानाला त्या हवेची बाष्पधारण क्षमता या बाबींशी सापेक्ष आर्द्रतेची टक्केवारी संबंधित आहे. प्रश्न 5. भौगोलिक कारणे लिहा. ढग हे आकाशात तरंगतात. वातावरणातील जास्त उंचीवरील सूक्ष्म जलकण व हिमकण हवेतील धुळीकणांभोवती एकत्र येऊन त्यापासून ढग तयार होतात. हवेच्या जोरदार ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे ते वातावरणात तरंगत राहतात. पतंग ज्याप्रमाणे एक विशिष्ट उंची प्राप्त केल्यावर तरंगू लागतो त्याप्रमाणे ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे ढग हवेत तरंगतात. उंचीनुसार सापेक्ष आर्द्रतेच्या प्रमाणात बदल होतो. साधारणपणे समुद्र सपाटीवर तापमान जास्त असते, त्यामुळे हवेची बाष्पधारण क्षमता देखील जास्त असते. म्हणून समुद्र सपाटी हवेतील आर्द्रता तुलनेने जास्त असते. पर्वतीय प्रदेशात जास्त उंचीवर तापमान कमी असते, त्यामुळे हवेची बाष्पधारण क्षमता देखील कमी असते. त्यामुळे अशा ठिकाणी हवेतील आर्द्रता तुलनेने कमी असते. अशा प्रकारे उंचीनुसार सापेक्ष आर्द्रतेच्या प्रमाणात बदल होत जातो. हवा बाष्प संपृक्त बनते. हवा विशिष्ट तापमानास विशिष्ट प्रमाणातच बाष्पधारण करू शकते. हवा जसजशी थंड होते तसतशी तिची बाष्पधारण क्षमता कमी होते. म्हणजेच गरम हवा थंड हवेपेक्षा जास्त बाष्पधारण करू शकते. एका विशिष्ट तापमानास
हवेची बाष्पधारण क्षमता व बाष्पाचे प्रमाण सारखेच असते. हवेची ही स्थिती बाष्प संपृक्त स्थिती म्हणून ओळखली जाते. क्युम्युलस ढगांचे क्युम्युलोनिंबस ढगात रूपांतर होते. भूपृष्ठापासून 500 ते 600 मीटर उंचीच्या दरम्यान उभा विस्तार असणारे हे ढग आहेत. हवेच्या जोरदार ऊर्ध्वगामी प्रवाहांचा या ढगाच्या निर्मितीस हातभार लागतो. हे ढग अवाढव्य असून घुमटाकार असतात. त्यांचा काही वेळेस उभा विस्तार इतका वाढतो की त्यांचे क्युम्युलोनिंबस ढगांमध्ये रूपांतर होते. प्रश्न 6. उदाहरण सोडवा. हवेचे तापमान 30 अंश सेल्सिअस असताना तिची बाष्पधारण क्षमता 30.37 ग्रॅम घनमीटर असते. जर निरपेक्ष आर्द्रता 18 ग्रॅम प्रति घनमीटर असेल तर सापेक्ष आर्द्रता किती असेल? सापेक्ष आर्द्रता बरोबर निरपेक्ष आर्द्रता भागिले बाष्पधारण क्षमता गुणिले 100. निरपेक्ष आर्द्रता 18 आहे भागिले बाष्पधारण क्षमता 30.37 गुणिले 100. 100 न गुणूया त्यामुळे दशांश चिन्ह राहणार नाही. 1800 भागिले 30.37. पुन्हा इथला दशांश चिन्ह काढूया त्यामुळे 18 वर पुन्हा 2 शून्य येतील. त्यामुळे 1,80,000 भागिले 3037 भागाकार केल्यानंतर आपणास उत्तर मिळते 59.26%. 1 घनमीटर हवेत 0 अंश सेल्सिअस तापमानावर 4.08 ग्रॅम बाष्प असल्यास हवेची निरपेक्ष आर्द्रता किती असेल? निरपेक्ष आर्द्रता बरोबर बाष्पाचे प्रमाण भागिले हवेचे घनफळ. बाष्पाचे प्रमाण आपणास दिले आहे ते ठेवूया 4.08. हवेचे घनफळ 1. त्यामुळे आपले उत्तर आलेले आहे 4.08 ग्रॅम घनमीटर. ही झाली आपली निरपेक्ष आर्द्रता. धन्यवाद. लवकरच भेटूया पुन्हा एका नवीन पाठाच्या स्वाध्यायासह.